नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्येच अनेक उमेदवार सध्या तयारीला लागले, कारण की आज जी काही उमेदवारी अर्जाची छाननी होती ती अर्जाची छाननी संपन्न झाली आणि कुणाचे वैध ठरले तर कुणाचे अवैध अर्ज ठरले. परंतु बहुजन समाज पार्टीचे जे काही प्रशांत वासनिक आहे त्यांचा अर्ज जो काही वैध ठरलाय आणि त्यांनी पुढील तयारीला सुद्धा लागलेले. आज आपल्यासोबत प्रशांत वासनिक साहेब आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं ते विधानसभेच्या रिंगणामध्ये कोणते प्रश्न घेऊन उतरले आणि कोणते त्यांचं विकासाचं ध्येय कोणतं असणार आहे, तसेच कोणते कोणते प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहेत हे सुद्धा पाहणं औचित्याचं राहणार आहे. आज आपल्यासोबत प्रशांत वासनिक साहेब आहेत. काय सांगाल साहेब, सध्या विधानसभेची तयारी करताय, काय प्रश्न घेऊन उतरलाय नेमका? आता महाराष्ट्रामध्ये प्रश्न की यादी जर आपण वाचायची म्हणलं तर तुम्हाला दिवस पुरणार नाही. कारण बीड मध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही प्रश्न आहेत तर एवढे प्रश्न निर्माण करून ठेवले सत्ताधाऱ्यांनी की ह्यांना फक्त यांच्या मुलांना सत्ता पाहिजे, यांच्या भावाला सत्ता पाहिजे, यांच्या बायकांना सत्ता पाहिजे, परंतु लोकांचा विकास करायचा नाही. तर मुद्दे मी जे घेऊन आलोय, बहुजन समाज पार्टीचे मुद्दे घेऊन आले, त्याच्यामध्ये बेरोजगारीचा सर्वात मोठा मुद्दा आहे. आज जर आपण बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची फौज तयार झालेली आहे. विद्यार्थ्यांना जर नोकरीचे अर्ज भरायचे असतील तर त्यांना कर्ज काढून त्या फॉर्मचे पैसे भरावे लागतात आणि पुन्हा त्या नोकर भरतीवर बंदी येते. म्हणजे हे जर ह्या विद्यार्थ्यांना बरबाद करण्यासाठी सरकार काम करतंय. त्याच्यानंतर मोठे मोठे उद्योगधंदे खाजगी कंपन्याला विकण्याचा इथं डाव आहे. त्याच्यानंतर स्कॉलरशिपचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा. शाळेचे पूर्ण वर्ष, शैक्षणिक वर्ष संपलं तरी सुद्धा त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. त्याच्यानंतर कोणत्याही शहरामध्ये मोठे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी नवीन निर्माण होण्याचा काही मार्ग नाही. जर उद्योगधंदे निर्माण झाले नाही तर विद्यार्थ्यांना रोजगार कसा मिळेल? त्याच्यानंतर शिक्षणाचा जर प्रश्न म्हणला तर सगळीकडे खाजगी शाळा सुरू झालेल्या आहेत. जे गोरगरीब आहेत, जे मोलमजुरी करणारे आहेत, त्यांच्या मुलांनी शाळेत जायचं कसं? जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या म्हणून हे जे बेरोजगार आहेत त्यांच्या लेकरांना शाळा शिकायला आता अवघड झालेलं आहे. खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं अतिशय भरमसाठ यांच्या फीस आहेत, त्यांच्या पुस्तकाच्या किमती भरमसाठ आहेत. त्या पोरांनी शिकायचं कसं? आणि मग असे अनेक मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की जे विकास आहे, आपण जागोजाग रस्त्याचे काम आपल्याला दिसतात, परंतु 3-3, 4-4 वर्ष रस्त्याचे काम होत नाहीत. त्या रस्त्याच्या प्रलंबित कामामुळे जे रस्त्यावरून जाणारे येणारे लोक आहेत त्यांचे पूर्णपणे शारीरिक स्वास्थ्य हे पूर्ण बिघडलेलं आहे. लहान लहान मुलांचे डोळे अक्षरशः जाण्याची वेळ आली ह्या धुळीमुळे. त्याच्यानंतर त्यांच्या फुफ्फुसाचा त्रास मुलांना झालेला आहे. असे अनेक प्रश्न आहेत. तुम्हाला प्रश्नाची यादी जर वाचायची म्हणलं तर दिवस पुरणार नाही. असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा जे आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना वीज माफ झाली पाहिजे, वीज बिल. त्याच्यानंतर त्यांना खत मोफत मिळाले पाहिजे. असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात ज्वलंत मुद्दा जो आहे महाराष्ट्रामध्ये, जो मराठा बांधवांचा आरक्षणाचा मुद्दा आहे, ते आरक्षण फक्त आपल्याला हे सगळे सत्ताधारी हे बोटावर असं नाचवण्याचं काम करायला, मराठा बांधवांना ओबीसीला नाचवायचं काम करायला, परंतु त्यांच्या आरक्षणाचा ठोस असा निर्णय ते घेत नाहीत. म्हणून बहुजन समाज पार्टी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्यात आधी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे. आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांकडे बघितलेलं आहे. म्हणून मी या बाईकच्या माध्यमातून मराठा बांधवाला एक आवाहन करतो की तुम्ही आजपर्यंत जातीचं सरकार आणलं, परंतु एकदा विचाराचं सरकार आणून बघा. विचाराचं म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचं सरकार आलं तर तुम्हाला तुमचा हिस्सा जो संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो फक्त बहुजन समाज पार्टी देऊ शकते, दुसरं कोणी देऊ शकत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आता घराणेशाही बंद करा. इथं काही लोकांचे फक्त प्रॉपर्टीवरून भांडणं आहेत. एकाला वाटतं मला कॉलेज दिलं नाही, दुसऱ्याला वाटतं मला कारखाना दिला नाही, मला प्रॉपर्टी हिस्सा दिला नाही. त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेचे भांडण, पण मतदारांनी स्वतःमध्ये भांडण करून घेऊ नका. बीड जिल्ह्यामध्ये आता तुम्ही म्हणले बीड विधानसभे मतदारसंघामध्ये क्षीरसागर कुटुंब उतरलंय. त्या तिन्ही कारण की आपण पाहतो की महाविकास आघाडीने सुद्धा क्षीरसागरांना उमेदवारी दिली आणि महायुतीने सुद्धा क्षीरसागरांना उमेदवारी. नेमकं हे क्षीरसागर नेमकं काय, क्षीरसागर नेमकं काय चाललंय? आता हे कसं आहे, याच्यातून जागृत मतदारांनी विचार केला पाहिजे. सगळीकडून जर त्यांनाच असेल तर तुम्हाला दुसरा पर्याय शोधावा लागेल. कारण त्या लोकांनी या ठिकाणी 50 वर्षापासून, मला तरी आठवत आहे तसं लहानपणापासून सत्ता त्यांचीच आहे, परंतु आजपर्यंत तुम्हाला रस्ते आहेत का व्यवस्थित? तुमच्या दारातून नाली वाहताना दिसती का? आज तुम्ही जर 5-6 वाजता सायंकाळी जर रस्त्यावर उभा राहिले तर 1 मिनिट तुम्ही व्यवस्थित उभा राहू शकत नाही. मच्छराने इतके लोक हैराण झालेत की कशामुळे झालेत ते स्वच्छताच नाही. तुमची नगरपालिका तुम्ही व्यवस्थित चालू शकत नाही, तुम्ही विधानसभा काय चालवणार आहेत? तुम्ही कोणताही विकास केलेला नाही. अनेक फंड करोडो रुपयाचे या ठिकाणी आलेले,
पण तो फंड कुठे जातो माहित नाही. अंडरग्राऊंड नाल्याच्या माध्यमातून तुम्ही इथं आम्हाला कामं दाखवले, सगळ्या शहराचा खोळंबा करून टाकला. लोकांना रस्त्यावर नीट चालता येत नव्हतं. मग तो जे तुम्ही भुयारी गटार केलेत त्याचं काय झालंय? कुठे तुम्हाला आजपर्यंत 50 वर्ष तुमच्या घरामध्ये पूर्ण परिवाराने सत्ता गाजवली, तुम्हाला एका शहराचा विकास करता आला नाही, तर तुम्ही विधानसभेचा काय विकास करणार आहेत? आणि कोणत्या गावामध्ये तुम्ही चांगले रस्ते केलेले आहेत? कोणते नवीन उपक्रम तुम्ही सुरू केलेले आहेत? तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही महापुरुषाचे विचाराचे आहेत, तर तुम्ही कोणत्या महापुरुषाच्या विचारावर तिथं विद्यार्थ्यांची जागृती केली? त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही काय प्रश्न उपस्थित केला? काहीच करत नाहीत. नेमका सध्या कोणते प्रश्न घेऊन तुम्ही विकासाचे प्रश्न घेऊन विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरताय? परंतु आता पाहतो की बीड जिल्ह्यातला तरुण मुंबई आणि पुणे या ठिकाणी जातोय. मग या पाठीमागच्या काळात क्षीरसागरने का राबवलं नसेल? जे बेरोजगार तरुणांना एमआयडीसी वगैरे काय उपलब्ध करून दिले आता नसेल? हा मग तुमचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे, ते बोलणार होतो मी, की इथं एमआयडीसी किंवा मोठे मोठे उद्योगधंदे जर आले तर या ठिकाणी इथले जे बेरोजगार आहेत ते रोजगार लागतील. आणि ते जर रोजगाराला लागले तर यांच्या दारात उभारायला माणूस सुद्धा दिसणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं बायपास ह्याच्यासाठी लवकर होत नव्हता की दळणवळण इथं व्यवस्थित होऊ नये. म्हणजे जर दळणवळण व्यवस्थित नसेल तर उद्योग नाही होत नाहीत. त्याच्यानंतर रेल्वेचा प्रश्न 50 वर्षापासून आहे. अक्षरशः सत्ताधाऱ्याला त्याची लाज वाटायला पाहिजे होती की तुम्ही जर 50 वर्षामध्ये रेल्वे लाईन इथं आणू शकत नाहीत तर तुम्ही याचं श्रेय कशाला घेता? रेल्वे लाईन जर आली असती तर इथून उद्योगधंद्याला लोक बाहेर मेट्रो सिटी मध्ये गेले असते, पोरांना रोजगार करता आला असता त्या ठिकाणी, परंतु त्यांना रोजगार मिळू द्यायचा नव्हता. म्हणून या ठिकाणी रेल्वे सुद्धा जाणून बुजून यांनी येऊ दिली नाही. परंतु आता व्हायला लागले, ते सगळ्यांची गरज आहे म्हणून हे व्हायला लागले. याच्यात कोणाचं श्रेय नाही, कुणी म्हणून नाही की आमच्यामुळे रेल्वे आली, हे येणारच होतं. सध्याच लोकसभा ही जातीवर झाल्याचं पाहायला मिळालं. कारण की एकीकडे ओबीसी मराठा हा वाद तर प्रचंड पेटत चाललेला पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस हा वाद पेटत चाललेला आहे. परंतु लोकसभेत ज्या प्रकारे जातीवर ही मतदान झाले, विधानसभेत होऊ शकतं का? आता हे काय झालंय माहितीये का, आपल्या पूर्ण देशाचा प्रश्न हा खूप मोठा बिकट प्रश्न आहे. जाती व्यवस्थेवर राजकारण व्हायला नाही पाहिजे. जाती प्रत्येकाचा हा स्वतंत्र वैयक्तिक भाग आहे. तो राजकारणात आल्याच्या नंतर या ठिकाणी कुठेही बंधुभाव राहणार नाही. आपला हा देश अनेक जाती धर्माने मिळून झालेला आहे. याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक भाग जरी असला तर राजकारणामध्ये विकास हाच मुद्दा असला पाहिजे. आणि जो लोकसभेमध्ये जातीवाद या ठिकाणी झाला त्याच्यामुळे परिस्थिती अशी झाली की आज आपल्या या बीड जिल्ह्याचं जरी वातावरण बघितलं तर प्रत्येक जातीमध्ये गट तयार झालेत आणि एक दुसऱ्यापासून ते दुरावत चाललेत. आणि याच्यामुळे आपल्या देशाची एकात्मता ही धोक्यात येत आहे. म्हणून आता विधानसभेत जर लोकांनी तसं केलं तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ते व्हायला वेळ लागणार नाही, आपल्यामध्ये बंधुभाव राहणार नाही. या ठिकाणचा महाराष्ट्रातला समाज सगळे जाती धर्माचे लोक अतिशय चांगले आहेत, परंतु त्या जातीच्या जीवावर राजकारण करणारे जे सत्ताधारी आहेत ते नालायक आहेत. तुम्ही सगळ्यांनी हे वेळेत ओळखून यांना घरी बसवलं पाहिजे आणि जे विकासावरचे मुद्दे तेवढेच घेतले पाहिजे. माझा एक शेवटचा प्रश्न राहील, तुम्हाला मतदारांनी मतदान का करावं? आता मतदान का करावं ह्याच्यासाठी एक दोन मुद्दे आहेत की तुम्ही आतापर्यंत सगळ्याच पक्षाची सत्ता बघितली आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची घोर निराशा झालेली आहे. एक वेळा आम्हाला संधी देऊन बघा. जे उत्तर प्रदेशमध्ये बहनकुमारी मायावतीजी यांनी विकास केला, तिथं जो विकास तुम्ही जर प्रत्यक्षात जाऊन पाहिलं, इथून तर आपल्याला बीएसपीच्या विरोधात सगळे चर्चा करतात त्या लोकांनी इथं येऊ नये म्हणून, परंतु उत्तर प्रदेशमध्ये पाहिलं तर रस्त्याचा विकास, तिथले रोजगार निर्मिती, मोठमोठे खेळाचे स्टेडियम, विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर मोठे मोठे हॉस्टेल निर्माण करून देणं, त्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करून देणं, असे अनेक प्रश्न आहेत. तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टीची सत्ता आल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही अशी करणार आहोत की जे विद्यार्थी नोकरीचे अर्ज भरणार आहेत त्यांना निशुल्क परीक्षा राहील. त्यांना विशेष म्हणजे त्या परीक्षा केंद्रापर्यंत जायला मोफत प्रवास राहील आणि त्यांना त्या दिवसाचा जेवणाचा खर्च दिला जाईल बीएसपी कडून, सरकारकडून. त्याच्यानंतर जे काही मोफत खऱ्यात वाटायचं काम चाललेलं आहे या भांडवलदाराला ते बंद केले जाईल. मोठ्या प्रमाणात ह्या सत्ताधाऱ्यांचा टॅक्स थकलेला आहे, तो टॅक्स सक्तीने वसूल केला जाईल आणि त्या टॅक्स मधून बेरोजगाराला रोजगार निर्माण करून दिला जाईल. सगळ्या जेवढ्या बंद झालेल्या जिल्हा परिषद शाळा आहेत पुन्हा एकदा चालू केल्या जातील आणि त्या ठिकाणी अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जाईल. धन्यवाद. हे होते प्रशांत वासनिक, बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते. निवडणूक लढवण्याचं हाती घेतलंय आणि निवडणूक लढवण्याची तयारी करताय. प्रत्येक गावनी दौरे सुद्धा सुरू केले त्यांनी आणि प्रत्येक जे काही तळागाळातील कार्यकर्त्यांचे, तळागाळातील सामान्य मतदारांचे सुद्धा प्रश्न जाणून घेणार आपल्याला प्रशांत वासनिक साहेब पाहायला मिळतात. त्यांनी सांगितलं की ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या बंद पडलेल्या मी चालू करण्याचा प्रयत्न करेल.
आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सांगितलं की आमदार झाल्याच्या नंतर नक्कीच एमआयडीसीचा प्रयत्न करेल. आणि त्यांनी सांगितलं की अनेक वर्ष झालं या क्षीरसागर घराण्याकडे सत्ता आहे, ती क्षीरसागर घराण्याकडची सत्ता नक्कीच बदलली पाहिजे. आता पाहिलं आपण की महाविकास आघाडीकडून सुद्धा क्षीरसागरांना उमेदवारी आणि महाविकास आघाडीकडून सुद्धा क्षीरसागरांना आणि महायुतीकडून सुद्धा क्षीरसागरांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. हे नेमकं क्षीरसागर काय ह्यावर सुद्धा प्रत्येक जो काही मतदार आहे तो प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड.